रोशनी, बाकीच्या मैत्रिणी नाही आल्या काय? नाही शिवानी, त्या नाही आल्या. त्यांनी सांगितलं मला फोन करून देशील म्हणून. ठीक आहे मग, चला येते मी. फोन करून दे त्यांना. शिवानी, विसरली का आम्हाला? नाही रे प्रशांत, तुला कशाला विसरू मी? तू तर माझी किती मदत केली. काही पेढे गिळे काही नाही जेवण करायला बोलावलं तर. कुठं गेला गोल्या? गोल्या मी आली तेव्हा घरी होता, आता माहित नाही कुठे गेला आता. शिवानी, तुम्ही म्हणता का आता? मला आता वाटलं तू खूप सुधारली असेल आता. नाही ग बाई नाही, माझ्याच्यानं नाही सुधारल्या जात. मी जे आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत राहणार आहे. गोल्याला मी पहिलेच कबूल केलं होतं. अरे वा, नशीब वाला शिवानी. कामं गिमं करतं की नाही करत, की सर्व कामं सासूबाई करायला लावतं? नाही, फक्त मी ड्युटी करते आणि सगळे कामं माझे सासूबाई पाहतात. अरे वा, मग तर नक्की या लागेल तुझ्या सासूबाईची भेट घ्यायसाठी. शिवानी, ये ना मग, ठरव तू कधी येतं. शिवानी, तुझ्या घरी एखादी पार्टी ठेव आपल्या मित्रमंडळीची, तेव्हा तुझं घर सर्वांना दिसेल. बरोबर बोलला प्रशांत तू. मग शिवानी, ऐका तयार की सासूबाईला विचारा लागते, नवरोबाला विचारा लागते? नाही नाही प्रशांत, असं काही नाही आहे. मला कोणालाच विचारायची गरज नाही आहे. माझ्या लग्नाला आता 8-15 दिवस होऊन राहिले, पण मी कधीच कोणाला विचारपूस नाही केली. गोल्याला सुद्धा नाही. आणि गोल्याने मला कधी हटकलं पण नाही, असं नको करू तसं नको करू. म्हणून तर मी खूप खुश आहे. माझ्या आई वडिलांना तर पहिले खूपच काळजी होत होती, तू कामं नाही करत, तू मनमानी करतं, नवऱ्याच्या घरी गेल्यावर कशी करशील पाहून घे. चल मग शिवानी, तू तरी मनाची आहेस, मी नाही. माझी आई थोडा वेळ झाला की मला कल्ला करते. चला येते मी, भेटू मग आपण दुपारी होळीसाठी. ठीक आहे रोशनी. प्रशांत, लवकरच बोलू बरं तुम्हाला मी. ओके ओके शिवानी. चला बाई, खरोखर ग शिवानी, खूप नशीबवान असतो. खूपच जोरदार नशीब काढलं ग तुझं. रोशनी, नशीब काढलं नाही, आपल्या हातानं नशीब बनवा लागते. दबून नाही राहत कोणाले. तुला सांगते, लग्न झाल्यानंतर एकदा जर सुनवाईला दबून राहिली ना, तिले तर ते घरातले आयुष्यभर दबून ठेवतात. मी पहिले ठरवलं होतं की नाही, मी स्ट्रॉंग राहीन, मी स्वतः दबणार नाही, त्यांना दाबून पाहिजे. चला मग येते मी, भेटू आपण दुपारी. पण गोल्याची आई तर किती खतरनाक होती. कशी काय शिवानी पुढे नमली, काही समजूनच नाही राहिलं मला की शिवानी खोटी बोलून राहिली. गोल्या बी काही कमी नाही आहे काही, त्याची आई त्याच्याही पेक्षा आहे. जाऊ दे, शिवानीच्या घरी गेल्यानंतर सर्व माहित पडते. शिवानी खोटे बोलते खरं बोलते. मला तर असं वाटते, बाहेर निघाली ना आता सर्व कामं करून घ्या. कटलरीत जा लागते चिल्लर सामान घ्यायसाठी. माझ्या जवळचं मेकअपचं सामान संपलं, पगार झाला कालच. आता इकडूनच्या इकडून कटलरीमध्ये जाते, चिल्लर चाललं सामान सर्व घेऊन घेते. नाही तर सर्वात पहिले आईकडे जाऊन येऊ काय? आता दादा नाही आहे घरी, दादा ड्युटीवर जायला असेल. चल, आता पहिले आईकडे चक्कर मारते. चला, या निमित्ताने आई वडिलाची भेटून जाते. मनीषा वहिनीने पण खूप सहन केलं माझ्यासाठी, मला लग्न करायसाठी खूप साथ दिली. दादाचा विरोध असल्यानंतरही वहिनीने पुढाकार घेतला. चल बाई, कोणते दोस्त मित्र येतात, हे येतात ते येतात, पाशिंद तिथं कुत्रही नाही आलं. वारे वा, माणूस 1 घंटा वाया गमावला कोणाची वाट पाहत. माझी मैत्रीण येते, माझा मित्र येते, नसतं काय येतील. थांब आता, माझी सासू लपून आली घरांदी, बाथरूम मध्ये गेली, बातच कपडे बदलवले. नाही नाही, असं कसं जाऊ दे माझ्या सासूली. मी आताच विचारपूस करतो. आई, आई थांबा थांबा आई. ओ माय, सविता, काय झालं सविता? आई, कुठे गेला ते तुम्ही? तुम्हाला पाहिलं आहे मी कपडेवर. तुम्हाला वाटलं सुनीला माहित नाही झालं पाहिजे, सुनीला पण माहित नाही करू, चोरून लपून हिंड्या फिरायला जाऊ दोघं जण. आई, तुम्ही कुठे गेल्या होत्या? काय सांगू तुला सविता, इतकी शरम लागे मले. त्या सासऱ्यानं मला म्हटलं ना, US वरून माझ्या कोणता मित्र येते, त्याची बायको येते, तिचे कपडे फॅशनेबल असतात, शांती असं कर, शांती तसं कर, शांती. मला एवढं परेशान केलं सविता, शेवटी मजबूर केलं मला कपडे घालायसाठी. आणि गेली ना त्या सासऱ्यासोबत, घंटाभर उभी राहिली आणि कुत्रही नाही आला ते तसा. परेशान झाली उभं राहू. शेवटी मी चालली आली. ते सासरे तर तिचा वाटते. आई, मग तुम्ही सांगायचं नाही आई मला? मी म्हटलं तुम्ही कुठं गेल्या, किती परेशान झाली होती आई मी. असं वाटलं तुम्हाला कोणा ब्लॅकमेलच केलं की काय, न सांगता गेले दोघं जण. सविता सविता, काही काळजी करू नको तू आमची. मी
तुला माहित आहे कोणाची जाळ्यांदी अटकत नाही म्हणून. हा आई बरोबर आहे. आई, मी माझ्या आईला बोलावलं. आई निघाली आता. माझे बाबा गावाला चालले. आई राहीन माझी 8 दिवस आपल्या घरी. सविता, राहू दे ना मग. त्याच्यात काय तुला विचारपूस करायला लागते? त्याच्या पोरीचंच घर होय. राहू दे. 8 दिवस सांगून 15 दिवस राहू दे. काही विचार नको करू एवढा. तू ड्युटीवरही गेली तरी आम्ही दोघी बाई घरी राहतो. बस. ओवी वजेस कुठे गेले? आले, ते जेवण करून राहिले. राजाजीची वाट पाहून राहिली मी. मला म्हणत तुला घ्यायला येतो, आपण बाहेर जाऊ मार्केटले. सविता पाहिजे आज बाय कलर खेळतात बरं. आपल्या घरी बी कलर आणायला जर राजाला थोडासा. ठीक आहे आई. आईले मी 8 दिवस इथेच ठेवतो ना आता. माझ्या सासून सांगितलं 15 दिवस ठेव म्हणे. आईले म्हणे ते मनीषाच्या घरी राहू नको आई. नवीन लग्न झालं मनीषाचं, तू माझ्याच घरी राह. आईले म्हटलं बरं मनीषाच्या घरी जाऊ नको आई, तू पहिले माझ्या घरी ये. पण आई नाही, लालाची पोरगी आहे ना, तिचं घर पहिले. चला आता स्वतःहून बोलतो मनीषा सोबत. मनीषाला मी खूप त्रास दिला, पण मनीषा कोणाला फोन करते वाटते की मोबाईल पाहून राहिली काय मी. जाऊ दे आता, काही पण करू. मी मनीषाला बोलल्याशिवाय सोडतच नाही आता. मनीषा, काय करतं मनीषा? मनीषा, आता कशाला बोलता तुम्ही माझ्यासोबत? काही बोलू नका. मनीषा, माफ कर मनीषा मला. मी तुला खूप त्रास दिला मनीषा. वास्तविक पाहता तुझी चुकी काहीच नव्हती मनीषा. आईचं पण म्हणणं तेच होतं, मनीषाला त्रास देऊ नको, पण मी नाही ऐकलं मनीषा. काही सांगू नका मला तुम्ही आता. खूप तुमच्यावर मी विश्वास केला होता. विश्वासघात केला तुम्ही माझा. नाही मनीषा, असं म्हणू नको. असं म्हणू नको मनीषा. म्हणून येतं काय करू मी? आज तुमच्यामुळे माझं बाळ गमन बसले मी. काय करू तुमचं? 2 महिने झाले होते मला. काय खरं केलं तुम्ही? त्याचं पण खूप दुःख आहे मनीषा मला. मी काय करू? मला रागच तसा आला होता मनीषा. शिवानीने असं केलं ना, त्याच्यामुळे माझं डोकं फिरून गेलं सगळं. तुमचं डोकं फिरलं, पण माझं नुकसान झालं ना त्याच्यामध्ये. त्याचं काय तुम्ही सांगा. अजिबात माझी इच्छा नाही तुमच्यासोबत बोलायची. बोलू नका माझ्यासोबत. मनीषा, मला वेळ होऊन राहिला. मी ड्युटीवर चाललो. ड्युटीवर जा की घरी राहा, मला काही करायला नाही लागत. आणि मला तुम्ही सांगू पण नका. आईनं तेव्हा किती सांगितलं मला, पण मी आईचा पण विरोध केला. आईची एक नाही ऐकली. आता गोष्टी करून राहिले. माझं चुकलं. आता काय फायदा करून? किती सांगितलं बरं. संदीप असं नका करू, संदीप तसं नका करू. किती किती प्रयत्न केले मी संदीप सोबत चांगलं बोलायसाठी, पण संदीपनं ऐकलं काय? आता तुम्ही माझ्यासोबत बोलले नाही ना, आता मी पण तुमच्यासोबत बोलणार नाही. जशाच तसं वागल्याशिवाय हे जग बदलत नाही. जेवढं आपण प्रेमानं वागतो ना, तेवढं हे लोक दाबून पाहतात. पहा म्हणा संदीप तुम्ही आता मनीषा काय चीज आहे. मनीषा, ऐका घरी मनीषा. अरे, हे तर माझ्या आईचा आवाज आहे. आई आली वाटते. बरोबर आहे, धुलीवंदन आहे ना आज. आई, आई,